गेलो तर मला अभिमानाने सांगावंच वाटतं की या जिल्ह्यातले 6 भूमिपुत्रांचे त्या ठिकाणी पुतळे संपूर्ण पुतळे त्या ठिकाणी हे माझ्या पहिल्या त्या ठिकाणी ओपनिंग जे काय प्रथम भाषणात मी त्याचा उल्लेख केला। मी फार वेळ आपला घेणार नाही, पण मात्र निश्चितपणे थोडं काय मत या ठिकाणी माझे मी मांडणार आहे। बारकाने आपण ऐकावं अशी माफक अपेक्षा आहे, कारण आजची निवडणूक आणि स्वातंत्र्य नंतरच्या झालेल्या निवडणूक म्हणजे 5 वर्षापूर्वी झालेली निवडणूक आणि त्याच्या अगोदर झालेल्या निवडणुकीमधला फरक आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचा आहे। 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली, त्या अगोदर सुद्धा आपल्याला माहित आहे लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते। कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराभव होतो आणि हे याला कारणीभूत किंवा हे कोणाच्या हातात असतं तर आपणा सर्वांच्या हातात, म्हणजेच लोकशाहीतल्या राजांच्या हातात, म्हणजे तुमच्या हातात। माझे मित्र जरी असले तरी भविष्य काळात काही महिन्यानंतर जसं आमदारकीच्या निवडणुका लागणार आहेत तसं त्यांची सुद्धा निवडणुका आहेत आणि त्यामुळे काम मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याच्यावरती बारकाईने आपण गौर केला पाहिजे। 5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, मन की बात अत्यंत तळमळीने बेंबीच्या देठापासून तळमळीने लोकांबद्दल बोललं गेलं। तळागाळातल्या लोकांबद्दल आम्ही हे करू ते करू, जास्तीत तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला एवढं वाटतंय ते वाटतंय, त्यांना जास्तीत जास्त आम्ही सुखसोयी देऊ, पण ते कुठपर्यंत, जोपर्यंत गुलाल पडस तोपर्यंतच। आणि एकदा गुलाल पडला, लोकांची संपूर्ण दिशाभूल करण्यात एवढा चांगल्या प्रकारचा अभिनय त्यांनी केला, लोक भुलले गेले। लोकांनी एवढं बहुमत त्यांना दिलं, त्याचं नाव ते, आणि मग ते सत्तेत आले आणि ज्या क्षणी सत्तेत आल्यानंतर ज्या आश्वासनं दिले गेले त्याची पूर्तता केली। 15 लाख प्रत्येकाच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या अकाउंटमध्ये टाकणार होते, ते तर लांबच राहिलं, पण नोटाबंदी सारखा कायदा किंवा ते नोटाबंदी लागू केली आणि ज्या लोकांनी आयुष्यभर पैसे जमवले होते, आयुष्यभर कष्टाने जमवले, कष्टकरी शेतकरी ह्या वर्गातल्या लोकांनी त्यांची संपूर्ण आयुष्यभरची पुंजी ती सुद्धा हिसकावून घेतली। जीएसटी सारखा अन्यायकारक संपूर्ण लागू केला, संपूर्ण इंडस्ट्री असेल, रिअल इस्टेट असेल, रेरा असेल, रेराचे सारखे कायदे अन्यायकारक लागू केल्यामुळे सर्व ठप्प झालं। मगाशी आबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची एवढी आत्महत्या कधी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधी झाली नव्हती, ती ह्या 5 वर्षात झाली। दुःख वाटतं, आणि मग हे का झालं कधी आपण विचार करणार आहोत का नाही? गांधीजींनी एक संकल्पना मांडली होती। संकल्पना काय होती?
ती होती लोकशाहीची. आणि ते म्हणाले होते, त्यांनी पंचायत राजची संकल्पना मांडली होती. गांधीजी त्यावेळेस सांगितलं होतं की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सत्ता स्थान सर्वसामान्य माणसांच्या हातात जात नाही, दिले जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही नांदणार नाही. आज काय पाहायला मिळतं? लोकशाहीतल्या राजांची काय अवस्था आहे? ज्या राजांनी ह्यांना म्हणजे तुम्ही सर्वांनी त्या सर्वोच्च सभागृहात त्यांना विराजमान केलं, त्याच सध्याच्या सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय केलं तर लोकशाहीचा विसर पडला, अहंकार निर्माण झाला. अहंकार जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस लोकशाहीचा विसर पडला. लोकशाहीचा विसर पडला त्यावेळेस सत्तेचं विकेंद्रीकरण राहिलं बाजूला, सत्तेचं केंद्रीकरण चालू झालं. आणि या केंद्रीकरणाच्या माध्यमातून सत्ता, संपूर्ण सत्ता केंद्रित झाली. आणि ती केंद्रित झाल्यामुळं आज नावापुरती या देशामध्ये लोकशाही आहे, पण खऱ्या अर्थाने हुकुमशाही आहे. आणि त्याकरता आजची ही निवडणुकीकडे निवडणूक म्हणून न पाहता एक लोकशाही पुन्हा या देशामध्ये अस्तित्वात आणण्याकरता एक चळवळ म्हणून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, असं आव्हान या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना करतो. जर कोणी विचार करत असेल की उदयनराजे या ठिकाणी मत मागायला आले, फार संकोचित विचार. कृपया एवढा संकोचित विचार किंवा मी असा विचार तुम्हाला करायला कधी भाग पाडणार नाही. जरूर एक उमेदवार नात्याने मी निश्चितपणे, मी असेल, आबा असेल, आम्ही जरूर, किंवा सारंग पाटील असतील, आम्ही जरूर आपल्या समोर येऊ आणि आम्ही हात जोडून विनंती करू. पण मात्र लोकहिताच्या हिशोबाने जे उपयुक्त असेल, जर लोकांच्या हित त्याच्यावर असेल तरच तुमच्या समोर आम्ही येऊ, अन्यथा आम्ही येणार नाही. सर्वात प्रथम मतपेटीद्वारे तुमचं मत तर जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या सर्वांचं वैचारिक मत हे लाख मोलाचं आहे. आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं, जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात, त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही. कारण त्यांचं उद्दिष्ट एक असतं आणि ते तात्पुरत्या स्वरूपात करता एकत्र येत नसतात. त्यांना ठेवावं लागत नाही. उद्दिष्ट एक असल्यामुळं एकत्र ठेवण्याकरता कुठली आमिष दाखवावं लागत नाही आणि ते कायमस्वरूपी एक राहतात, असं आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. खरोखर आपण सर्वांनी विचार करा, आज देशाची काय हालत करून ठेवली ह्या 5 वर्षांत. असंच व्यापाराच्या उद्दिष्टास नजरेसमोर ठेवून त्या काळात लक्षात घ्या, मी मगाशी काय म्हणलो, वैचारिक मत, मी परत येणार आहे. त्या काळात ईस्ट इंडिया सारखी एक कंपनी, चिटुरकी एवढं असू नका एवढीशी होती, पण आपल्या सगळ्यांनी राज केलं का नाही? आपल्याला आपल्याच देशामध्ये जिथं आपण असं म्हणतो टायसन फिसन, आपल्याला गुलाम केलं का नाही?
आणि संपूर्ण जे असतं ते हित असतं. त्यांनी मानसिकता आपली बदलून टाकली आणि नेमकं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांची मानसिकता बदलायचं काम आणि पाप ह्या सरकारने केलं. ईस्ट इंडिया कंपनी तेव्हा होती, आपण गुलामगिरीत गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे म्हणून तुमच्या सर्वांचे पूर्वज त्यावेळेस होते, त्यांच्याबरोबर त्यांनी साथ दिली. महाराजांनी त्या काळात एक विचार मांडला आणि त्या कारण विचाराला महत्व असतं, म्हणजे वैचारिक मताला. तो विचार मांडला, त्याच्यात व्यापकता होती की आपलं राज्य, आपला देश हे कोण. आणि मग स्वराज्याची स्थापना झाली. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली, जवानांनी बलिदान दिलं. आणि त्यामुळं आज गप्पा मारायच्या 21व्या शतकात आपण 21व्या शतकात विकेंद्रीकरणाचं केंद्रीकरण झालं. केंद्रीकरण करून सत्ता एकवटली, हुकुमशाही निर्माण केली आणि त्या हुकुमशाहीच्या माध्यमातून आता फक्त नाव बदललं. ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी बिझनेस इंडिया कंपनी आज त्यांची चालू आहे. ठराविक लोकांचा फायदा आहे, नाहीतर बाकी उद्योजक, व्यापारी, इतर व्यवसाय करणारे, संपूर्ण कन्स्ट्रक्शन असेल, जे काय असेल व्यवसाय करणारे. आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे भारत, आपण म्हणतो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. जेव्हा आपण म्हणतो 80% लोक त्या देशातले हे शेतकरी वर्गातले, त्या शेतकरी वर्गाची अवस्था सोडून द्या, दुरवस्था पाहत नाही. ही कोणी केली? त्यांना त्यांची जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आणि म्हणून हा बदल करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं केवळ उदयनराजेंना नाही तर ह्या संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर ह्या राज्यापुरतं मर्यादित न ठेवता हे संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्यात हाच विचार लोकांनी घेतलेला आहे. त्याचं प्रतीक म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या ज्या ज्या वेगवेगळ्या राज्यात त्या ज्या ठिकाणी संपूर्ण सत्तास्थानी हेच लोक होते, त्या त्या ठिकाणी ती सत्ता जुगारून टाकली. आणि तेच नेमकं ह्या महाराष्ट्रात आणि देशात घडणार आहे हे आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. आणि म्हणून इलेक्शन म्हणून ह्या प्रिडिक्शन म्हणून बघू नका. आता माझं जरी असलं किंबहुना 5-6 महिन्यानंतर आबांचं किंवा सारंग पाटलांचं जरी असलं, ह्याच्याकडे इलेक्शन म्हणून पाहू नका, एक चळवळ म्हणून पहा. अन्यथा सांगतो, जर आपण चूक केली तर हा देशाचे तुकडे होतील, हा देश देशोधडीला लागेल, ह्या देशाची दुरावस्था होईल. म्हणजेच तुमची आमची आपल्या सर्वांच्या कुटुंबाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. आवर्जून ह्या ठिकाणी मला कळकळीची विनंती आपल्याला करावीशी वाटते. आणि पुन्हा एकदा एकच सांगतो, आज मी तुमच्या समोर केवळ उदयनराजे म्हणून उभा नाही, मी म्हणजेच मकरंद आबा आहे. मी म्हणजेच माझे लाडके बंधुराज शिवेंद्र राजे आहे. मी म्हणजेच
बच्चूदादा पाटणकर, मी म्हणजेच बाळासाहेब पाटील आहे, मी म्हणजेच शशिकांत शिंदे आहे, मी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण बाबा चव्हाण आहे, आणि मी म्हणजेच ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं असे सारंग पाटील आहे, आणि मी म्हणजेच तुम्ही आज एवढं लक्षात आपण ठेवा, कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे, भविष्य काळात बदल होणार नाही. समज गैरसमज झाले असले तरी एक खात्रीपूर्वक सांगतो, मी खोटं कधी बोलत नाही आणि कधी दुजाभाव केला नाही. त्यामुळं कृपया करून कोणी गैरसमज जर झाला असेल तर मी सुद्धा विनम्रपणे सांगतो, मागच्या जन्मी कदाचित मुंगी एवढं जास्त पण नाही, मुंगी एवढं जास्त माझ्या हातून पुण्य घडलं असावं, म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला योग आला. हे योगाच्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी कोणी पण माझा योग आला, मी माझं भाग्य समजतो, पण मी काय सुपरमॅन नाही आहे. आणि ज्या वेळेस मी सुद्धा तुमच्यासारखाच एक माणूस, माझ्याकडनं जर चूक होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने केव्हाही मला हाक मारा, मला सांगा. कारण मला जर समजा कळत न कळत मी चुकत असलो, तसं प्रत्येक जण अनादाने चूक घडत असते, तर माझ्या आयुष्यातले काही क्षण वाचतील. म्हणजे 4-5 दिवस नंतर मला कळली ती चूक, माझ्या आयुष्यातली ती 4-5 दिवस वाचतील. आणि एक खऱ्या मित्रासारखं आपण ते मित्राचे संबंध राबवा. फार अपेक्षा मी काय करत नाही, पण माझ्याकडनं जर चुकून माकून काय जर कोण दुखावलं गेलं असेल तर विनम्रपणे, आणि एक लक्षात घ्या, निवडणूक आहे म्हणून मी बोलत नाही, खरं सांगतो, पण मनापासून बोलते. म्हणजे त्यांच्या मन की बात सारखं नाही, ही खरी मन की बात आहे. आणि मग काय कुठं काय बोलायला शिल्लक राहत नाही. त्यामुळं लोकशाहीत तर काय प्रत्येकाला मुभा आहे, घटनेने अधिकार दिले, कोणी पण उभं राहू शकतं. आणि का नाही, जे कोण उभं राहणार आहेत ते सुद्धा काय माझे शत्रू नाही, मित्रच आहेत. आणि त्यांना एवढंच मला सांगावं असं वाटतं की जी ते म्हणतात की दहशत, हो दहशत आहे. जर एखाद्यावरती बलात्कार होत असेल तर हात तिकडं मान करणाऱ्यापैकी ना मी आहे ना आबा आहे. आणि त्यामुळं तर ती जर दहशत असेल तर तसं समजा. ह्या संपूर्ण MIDC मध्ये जर कोण त्या ठिकाणी SEZ झोन असेल जे आहे, त्या भूमिपुत्रांना पहिलं काम मिळालं पाहिजे, हा जर मुद्दा लावून धरला असेल आणि त्या भूमिपुत्रांना डावलून जी खऱ्या अर्थाने डावलून पर दुसऱ्या लोकांना जर बाहेरच्या राज्यातल्या, मी असं म्हणत नाही की त्यांना देऊ नका, पण त्या ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना प्राधान्य दिल्यानंतर मग तुम्ही खुशाल बाकीच्यांचा विचार करा. किंवा तिथं एखादा स्पेशलाइज जर एखादा जॉब असेल आणि तो जर तिथं जर ती व्यक्ती मिळत नसेल तर तुम्ही कुठूनही आणा, फॉरेनवरनं आणा, नाही तर दुसऱ्या महाजवरनं आणा, चंद्रावरनं, आम्हाला काही त्याशी घेणं देणं. पण मात्र एक सांगतो, सकाळी पाटणला होतो, त्या ठिकाणी त्यांनी असं काय त्यांनी केलं, म्हणजे आरशात 2दा स्वतःकडे बघितलं
सगळे तिने आता काल भाषण केलं सगळं असं सगळे असे बघायला लागले. मला असं का बघताय मला वाटलं माझ्या मागे दुसरं कोण उभं आहे. हे एकदम म्हणजे असं असं अजून सुद्धा स्मार्ट दिसतं मला. कमॉन, एवढं काय विद्रोह दिसत नाही म्हणजे असं चारित्र्य हननचा प्रकार चाललाय. हे होणारच, कारण की हे लोक यात्रे टू यात्रा येतात. जसं बाबांनी मागं सांगितलं होतं, मला अजून आठवते त्यांचं एक निवडणूक होती आणि कदाचित तिकडं कुठंतरी बोर्ड असेल, आयडियाचं कार्ड असं मोठं केलं होतं. ते आता माझ्या सिम कार्डमध्ये आपल्या मोबाईल बसत नाही, पण ते टाईपचं होतं, ऑलवेज नेटवर्क काहीतरी बऱ्याच वर्षापूर्वीच आहे. पण ह्यांचं म्हणजे आहे ना, त्याला सांगितलं आहो म्हणलं तुम्ही, आणि माझे मित्र आहेत, त्याला सांगितलं पहिलं तुम्ही तुम्ही विचारा कुठं जायचंय, कारण की GPS असतं ना, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला कुठल्या दिशेने जायचंय. आणि ज्या ठिकाणी नेटवर्क संपलं तर मग तुम्ही नो दिशा सो दिशाहीन, दिशाहीन नो प्रगती, ओनली अधोगती. असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला प्रगती करायची, त्या मार्गाने जायचंय आणि भरपूर वर्ष, 1-2 नाही तर अनेक वर्ष, 3 तप, अरे बापरे, मी मोजत होतो, 1 वर्ष फक्त कमी राहिलंय. 29 इयर्स आपण सर्वांनी मला साथ दिली, आबांना दिली. कृपया एक करा, फक्त ह्या सगळ्यांचं तुम्ही वय कॅल्क्युलेट करा, माझं मात्र वय कॅल्क्युलेट करा. आणि आशीर्वाद आम्हाला सर्वांना एवढे वर्ष दिल्याबद्दल, पाठराखण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आपल्या सेवेशी कधी हजर आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.